घडामोडी। भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर भाजपच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारी फटाके फोडत विजयाच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला आहे। भाजपच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत आज बैठक झाली। या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे वृत्त धडकतात भाजपच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात जल्लोष करण्यात आला। विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंधपणे केलेली मेहनत फळाला आली असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली। त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वात मिठाई वाटत महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आनंद व्यक्त केला आहे। यावेळी माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राच्या विकासात 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले होते। आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची उद्यापासून मुख्यमंत्रीपदी निवड होत आहे। हा समस्त महाराष्ट्रासाठी व भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे। प्रगतीपथावर असलेल्या महाराष्ट्राचा भविष्यात आणखी मोठी भरारी घेईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केला आहे। तसे लाडकी बहीण योजनेतील बहिणींना आणखीन आर्थिक बळ मिळेल असेही वाघोले यांनी सांगितले। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आनंदाचा दिवस आहे। आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची आज नियुक्ती झाली आहे आणि उद्या ते आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा पूर्वी पण प्रगतीपथावर होता आणि यापुढे पण प्रगतीपथावर राहणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्र्याची शपथ घेणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे। 132 भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि अधिक 5 अपक्ष 137 आमदारांनी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुढील 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये डेव्हलपमेंट असतील, स्वयंरोजगार असेल, शेतकऱ्यांना हमीभाव असेल, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये यशस्वी झाली त्यामध्ये जे काही वाढीव तरतूद करायची असेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार आणि त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी 5 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला जे काही अपेक्षित आहे ते सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम महायुतीचे मंत्री आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत। निवडणुका मतदान यंत्राद्वारे घेण्याऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटने आज ठाण्यात अनोखे आंदोलन केले। ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव असा नारा देत राष्ट्रवादी विधिमंडळातील गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी सामान्य नागरिकांची एकूण 10,000 पोस्टकार्ड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले। यामध्ये मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली। गेल्या काही निवडणुकांचा गांडोळा केल्यास मतदान यंत्र बाबत जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले। त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील मतदान यामध्ये तफावत असल्याची काही प्रकरणे उघडकीस आली। ही बाब गंभीर असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारे आहे असा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गट ठाणे जिल्हाध्यक्ष सुभाष देसाई यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। राष्ट्रवादी शरद पवार गट विधिमंडळातील गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। या कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले। या ठिकाणी कोरे पोस्टकार्ड ठेवून ईव्हीएम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली। तसेच नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचे आवाहन करण्यात आले। सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात ईव्हीएम बाबत संशय अधिकाधिक गडद होत असल्याने भावी काळात लोक मतदानापासून दूर जाण्याची शक्यता असल्याने ईव्हीएमवर बंदी आणून जगभरात ज्या पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेतले जात आहे त्याच पद्धतीने भारतात मतपत्रिकेचा वापर करावा अशा आशयाचा मजकूर या पोस्टकार्डवर लिहिण्यात आला आहे। ही सर्व पोस्टकार्ड मुख्य डाक कार्यालयातील
पत्रपेटीमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी टाकली. ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव असा नारा यावेळी देण्यात आला आहे. नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहत असल्याने येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु येथील पाणी टंचाईच्या समस्येवर ठाणे महापालिकेला अद्याप ठोस उपाय मिळालेला नसल्याचे स्पष्ट झाले असून यंदाही या भागात जानेवारी ते मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन पालिकेने आखले. या कामासाठी 24 लाख रुपयांच्या कामाची निविदा पालिकेने काढली आहे. ठाणे शहरात सध्यास्थिती 4 स्तोत्रामार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या 28 लाखाच्या घरात गेले. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच पाणी पुरवठा जनतेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्याने ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो. धरणातील पाणी नियोजनासाठी जानेवारी महिन्यापासूनच पाणी कपात लागू केली जाते. जून महिन्यापर्यंत या पाणी कपातीत वाढ होत जाते. यामुळे जानेवारी ते मे महिन्यात शहरात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात गेल्या काही वर्षापासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असून उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होताच या भागात टँकरची मागणी वाढते. परंतु पालिकेकडे 2च टँकर उपलब्ध असल्यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. यामुळे पालिकेकडून दरवर्षी खासगी टँकर भाड्याने घेण्यात येतात. यंदाही पालिकेने भाड्याने टँकर घेण्याचे नियोजन आखले आहे. या कामासाठी 24 लाख रुपयांच्या कामाची निविदा पालिकेने काढली आहे. यानुसार पालिका खासगी टँकर भाड्याने घेऊन याद्वारे नागरिकांना विनामूल्य पाणी पुरवठा करणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. HIV एड्स या रोगाचे प्रमाण कमी झाले असले तरी त्यामागे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशातून एड्सला हद्दपार करण्यासाठी आरोग्य प्रशासन, सामाजिक संस्था, NGO या सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. एड्सच्या समूळ उच्चाटनासाठी एकजुटीने पुढाकार घेतला पाहिजे असे स्पष्ट मत आरोग्य सेवा संचालक नितीन आंबेडकर यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी HIV एड्स कशामुळे होतो त्यामागील प्रमुख 4 कारणांची माहिती दिली. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना HIV निर्मूलन करण्यासाठी मार्गदर्शन केले. जागतिक एड्स दिन निमित्त काल ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष यांच्या मार्फत जागतिक एड्स दिन 2024 विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महापालिकेच्या स्वर्गवासी दादा कुंडके MP थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पुण्याचे आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर, उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, डॉक्टर अर्चना पवार, रतन गाडवे, आरोग्य देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाश्वत नोकरी मिळण्याची कोणतीच खात्री नसली तरी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने इम्पॅक्ट अकॅडमी फॉर स्किल डेव्हलपमेंट आणि ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील तरुणांना बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात नेऊन बेकरी उत्पादने, लाडू, चिवडा, चकल्या, ढोकळा, बिर्याणी याची प्रात्यक्षिक शिकून व्यवसायासाठी प्रेरित केले. तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे सल्ले दिले जातात. मात्र सल्ला न देता प्रत्यक्षात व्यवसाय उद्योग कृतीत उतरवला आहे. ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भाग त्याचप्रमाणे ग्रामीण शहरी भागातील तरुणांना व्यवसाय करण्यासाठी रोटरी क्लब प्रवृत्त करत आहे. यासाठी बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात युवकांना नेऊन नवनवीन उद्योगाचे धडे
दिले असल्याची माहिती मुख्य होस्ट क्लब ठाणे हिरानंदिनी लिजनचे अध्यक्ष निलेश दहीफुले यांनी दिले. या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या युवक युवतींना मिल्टेजचे महत्त्व आणि त्याचे पोषण मूल्य आपल्या आरोग्यासाठी कसे लाभदायक आहे याची माहिती देण्यात आली. 3 दिवसीय शिबिरात बेकरी उत्पादने, लाडू, चिवडा, चकल्या, ढोकळ्याचे प्रीमिक्स, डोसा, थालीपीठ यासारख्या विविध पदार्थांची माहिती आणि रेसिपी शिकवण्यात आल्या आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.